देवापासून सकळ झाले, हे सर्वास मानले, परी त्या देवास ओळखिले पाहिजे की. रूप वायूचे झाले, तेने आकाश भंगले, ऐसे हे सत्य मानले, न वचे किम कदा. दोरी असली तरी साप वाटतो, शिंप आहे तेथे चांदी भासते, माती ही भिंत वाटते. उन्हाळ्यामुळे मूळ पातळ झालेले तूफ घट्ट झाले की वेगळेच वाटते. हे सर्व अद्वैत आहे, पण द्वैत समजल्याशिवाय अद्वैत समजत नाही. भगवंताची करणी विचित्र आहे, ती सहस्त्र फणीधारी शेषालाही वर्णन करता येणार नाही. मूळ परमेश्वरापासून सर्व विस्तार झाला आहे, हे ध्यानी घ्यावे. देवाची शक्ती अनंत आहे, देवाची नामे अनंत आहेत, आणि म्हणूनच त्याला मूळ पुरुषाचा मान दिला पाहिजे. मूळ माया म्हणजेच मूळ पुरुष म्हणजेच परमेश्वर. देवापासून ही सर्व सकल विश्वनिर्मिती झाली आहे, हे सर्वजण मान्य करतात. अशा त्या देवालाही ओळखायला पाहिजेच की. मूळ माया आणि मूळ पुरुष यात द्वैत नाही, दोन्ही एकच आहेत. या सर्वांचा दाता हा अनंत नामयुक्त जगदीश्वर. जादूगार नजरबंदीचा खेळ करतात, खोट्याचे खरे करून दाखवतात. हे विश्व म्हणजे परमेश्वराचा एक नजरबंदीचा खेळ आहे. तो देव कसा खेळला आणि गोचर विश्व कसे निर्माण झाले हे आता सांगतो. आकाश स्तब्ध आहे, निश्चल आहे, पण वारा मात्र धावणार आहे. पण आकाशावर या हलत्या धावत्या वायूचा काहीच परिणाम होत नाही, किंवा त्यामुळे आकाश भंगले, त्याला तडा गेला असे दृष्टीपथात येत नाही. त्याप्रमाणे मूळ माया उत्पन्न झाली, म्हणूनच ब्रह्माच्या निर्गुणपणाला बाधा येत नाही. वारा वाहू लागला म्हणजेच त्याचं अस्तित्व समजतंय. एरवी वाऱ्याचं रूप आपल्याला समजत नाही, त्याप्रमाणेच मूळ माया अस्तित्वात असून दिसत नाही. जय जय रघुवीर समर्थ.